नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ओके अर्थात ओंकार कोळी नवीन एका व्हिडिओ मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतोय. लग्नानंतर कदाचित हा पहिलाच माझा व्लॉग आहे. बऱ्याच कामांच्या मध्ये बिझी असतो, ऑफिस घर, त्यामुळे व्हिडिओ बनवायला थोडा वेळ लागतो, एडिटिंगला थोडा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे व्हिडिओ थोडे लेट येत आहे. पण येणार, इथून पुढे येणार, 100% येणार. आज शनिवार आहे, सुट्टीचा दिवस, शनिवार रविवार. आज आपण जाणार आहे एकविरा मातेच्या दर्शनासाठी. तर जवळपास झाले 4 वर्ष गेले मी प्रयत्न करतोय बाबा प्लॅन करायचा की जायचं आहे त्या दर्शनाला जायचं आहे. खूप म्हणजे मी बरेचसे प्लॅन केले पण ते पूर्ण फ्लॉप झाले. पण आज फायनली आपण तो प्लॅन सक्सेसफुल करतोय. आज आपण आता एकविरा मातेच्या दर्शनासाठी लोणावळ्याला जातोय. तर ब्लॉग हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि मातेचं दर्शन तुम्ही घ्या. तर आज मी माझ्या वाईफ बरोबर, बायको बरोबर जातोय. हाय तर ही पहिल्यांदाच व्लॉग मध्ये येते आणि आता मला सोय झाला कॅमेरामॅनची, त्यामुळे थोडा व्हिडिओ चांगला होईल इथून पुढं. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि एन्जॉय करा आणि मातेचं दर्शनही नक्की घ्या. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग. पुण्याहून कारल्याला जायला साधारण 1.5 तास लागतो. रस्ता छान आहे आणि मार्गावर बऱ्याच ग्रीनरीचा आनंद घेता येतो. आणि हो, तुम्हाला याच्या आसपासचं निसर्गरम्य दृश्य देखील अप्रतिम दिसतं. आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये चाललो होतो, त्यामुळे दुपारचे 1 वाजले असताना देखील आम्हाला थंड हवेचा अनुभव होत होता. तर आपण आता आलोय जवळपास कारला गावाजवळच आलोय आणि इकडं उजव्या साईडला आपल्याला जायला लागणार आहे देवीकडं. आणि आपल्याला इथनं हायवेवरूनच इकडं लोहगड आणि विसापूर किल्ला, दोन्ही किल्ला आपल्याला इथून दिसतंय, हायवेवरून दिसतंय. ते तुम्हाला दाखवतो. तिकडं ते लोहगड किल्ला आहे जो उजव्या साईडला आहे, तो लोहगड किल्ला उजव्या बाजूचा, आणि डाव्या बाजूचा जो आहे तो विसापूर किल्ला. एकमेकाच्या समोरच बरोबर ते 2 किल्ले आहेत. आता आपण कारला गावामध्ये पोहोचलो आहोत. पुण्यावरून जर बस येणार असाल तर या कमानीजवळ आपण उतरा आणि इथून मंदिराच्या पायथ्यापर्यंत रिक्षा सेवा उपलब्ध असतात. चला आता आपण जाऊया मातेच्या दर्शनासाठी. कारला गाव, आपण इथं बाईक घेऊन आलो. आता इथं एवढं वगैरे चालू. सकाळी थोडं लवकर यायचं होतं, वेळ झाल्यामुळे ऊन लागाले, दमाला आले. जमते काय? जमते तरी रस्त्याला पूर्ण ऊन लागत नाही. सगळा पत्रा आहे सगळ्या रस्त्यावर, पायऱ्यांच्यावर सगळं. ते एक चांगली गोष्ट आहे. आपण आता ओटी वगैरे घेतले, पूजेचे साहित्य घेतले देवीचं, झाले आता. कुठे ठीक आहे, आलोय फायनली, पोचलोय आपण फायनली. मंदिराचं दर्शन झाले, झालं एवढंच पायऱ्या आहेत. निम्म्या पायऱ्या आपण गाडीनं आलो, त्यामुळं लगेच वर पोचलो आणि काय जास्त थकलो पण नाही. घाम फक्त उन्हामुळे आलाय, बाकी काय नाही. एकविरा मातेचा गर्दी खतरनाक आहे, लय जबरदस्त गर्दी.
रचना लय गर्दी बरं लय जाम फुल आणि आम्हाला यायला वेळ झाला त्यामुळे लय जाम आहे पण ठीक आहे गर्दी जरी असली तरी नो इश्यू वन थिंग आय लाईक हिअर इज बसायला बाकडे जी लाईनमध्ये उभारले त्या लोकांसाठी बसायला बाकडे बसायला इथं बाकडे त्यामुळं किती पण वेळ लागला तर वयस्कर लोकांना तरी काही त्रास होणार नाही चांगलं आहे झाले कसं झालं एक नंबर अर्ध्या तासात फक्त दर्शन झालं अर्धा तास लागला नंबरला उभारल्यावर रांगेत अर्धा तास उभारलेलं पण काही वा नाही काय नाही मस्त वाटलं भारी वाटलं दर्शन एक नंबर झालं चला दर्शन घेऊन आलोय गाडीजवळ 4:15 वाजले तासाभरात आवरलं सगळं आणि ॲक्च्युली आपली ही गाडी इथं आहे गाडी आपण वर घेऊन आलो निम्म्यापर्यंत इथंपर्यंत निम्म्यापर्यंत गाड्या येतात खाली काही लोक इकडून पायऱ्या येतात इकडून अशा पायऱ्या तिकडून अशा तर त्या पायरीवरून लोक येतात आणि आपण इकडे गाडी घेऊन आलो निम्म्यातनं वर चालत आणि बरोबर इथनं समोर विसापूर आणि लोहगड दोन्ही किल्ले समोर दिसतात इथनं तर आता आपण जाऊया अजून आपण जेवलेलं नाही सकाळी नाश्ता केलाय ते आलोय अजून जेवण सुद्धा झालेलं नाही तर आपण आता कुठं थांबून जेवण करणार तर चला मग निघायचं का हो चला आजच्या व्हिडिओला इथेच समाप्त करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद